हिंदू शेरणी म्हणत संपूर्ण देशात प्रसिद्ध असणाऱ्या नवनीत राणा यांना शह देण्यासाठी राजकुमार पटेल आता काँग्रेसला साथ देणार। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। नवनीत राणा यांना शह देण्यासाठी माजी आमदार राजकुमार पटेल हे काँग्रेसला साथ देत आहेत अशा प्रकारची एक बातमी एका वृत्तपत्रामध्ये आली। त्या बातमीमध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी राजकुमार पटेल यांच्या स्वीय सहाय्यकाशी आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी संवाद साधला। या बातमीमध्ये किती प्रमाणात तथ्य आहे हे पाहण्यासाठी आपण संपूर्ण सविस्तर सहारा समाचारची ग्राउंड रिपोर्ट पहा आणि या बातमीचं एकंदरीत काय तथ्य आहे ते आपण समजून घ्या। तेव्हा आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी राजकुमार पटेल यांच्या स्वीय सहाय्यक यांची तेलगोटे यांची मुलाखत घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सविस्तर आपलं मत व्यक्त केलं। राजकुमार पटेल यांनी म्हणजे स्वीय सहाय्यक यांच्या मार्फत जे सांगितलं गेलं तेच पटेल यांची भूमिका असू शकते। तेव्हा पहा सविस्तर बातमी। मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मेलघाट मतदारसंघातील तीनही पक्ष ताकदीने जोमाने लढत आहेत। अशातच प्रहारचे राजकुमारजी पटेल उमेदवार हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लढतीमध्ये आहे आणि त्यांची विकास कामं मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। मात्र आज काही घटना घडलेल्या आहेत। पेपरामध्ये सुद्धा उल्लेख झालेला आहे की खासदार नवनीत राणा यांची जिरवण्यासाठी शेवटच्या क्षणी राजकुमार पटेल हे काँग्रेसला समर्थन देणार आहे आणि त्यामुळे अफवांना पेव फुटलेला आहे। आणि अशातच आपल्यासोबत या संदर्भात मुलाखत घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। राजकुमारजी पटेल यांचे स्वीय सहाय्यक छोटू भाऊ तेलगोटे यांची या संदर्भात आपण मुलाखत जाणून घेऊया। भाऊ, आज पेपरला जी बातमी आलेली आहे आणि त्या बातमी प्रसारित झाली आणि त्यामध्ये सांगितलं आहे की नवनीत राणा यांना हे करण्यासाठी राजकुमारजी पटेल काँग्रेसला पाठिंबा देणार आहे शेवटच्या क्षणी। काय सांगाल तुम्ही या घटनेच्या संदर्भात? अतिशय हास्यास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे। आमदार राजकुमार पटेल यांनी गेल्या 5 वर्षामध्ये मेळघाटमध्ये जे कोट्यावधी रुपयाचे विकास कामं केलेले आहेत, जनतेचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत, त्यामुळे आज मेळघाटमध्ये ज्या निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि त्याच्यामध्ये जो अंदाज घेतला जात आहे त्याच्यात सन्माननीय आमदार राजकुमार पटेल साहेब हे विजयाच्या अगदी जवळ आहेत, प्रथम क्रमांकावर आहेत। आणि मग आता त्यांना पराजित कसं करायचं तर त्याचे कट रचना सुरू आहे, वेगळ्या वेगळ्या व्यूहरचना सुरू आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे की या प्रकारची खोटी बातमी तयार करून ती सर्व सोशल मीडियावर सामाजिक जे आपले ग्रुप्स आहेत त्याच्यावर त्यांनी विरोधकांनी सोडलेलं आहे। वास्तविक पाहता या गोष्टीमध्ये समोरासमोरची लढाई व्हायला पाहिजे। आमदार साहेबांनी जर अशा प्रकारचा कुठला निर्णय घेतला असता तर ज्या प्रकारे गेल्या दिवसांमध्ये आमदार साहेबांच्या विषयी त्यांच्या व्हिडिओची काटछाट करून त्याचं एक वेगळं सादरीकरण करून समाजामध्ये खोटा प्रचार करण्यात आला, आमदार साहेबांवर ते जीव घेणं हल्ला करण्यात आला, त्याचा प्रचार करण्यात आला, आदिवासी विरोधी आहे या प्रकारचं सांगण्यात आलं। या सर्व भानगडी जेव्हा सुरू होते तेव्हा प्रत्येक वेळेला सन्माननीय आमदार राजकुमार पटेल साहेबांनी समाजापुढे समोर येऊन स्वतः व्हिडिओ व्हायरल केला की या गोष्टी अशा घडलेल्या आहेत आणि याबाबतची सत्यता अशी आहे। जर या प्रकारचं त्यांना समर्थन करायचं असतं त्यांनी निश्चित स्वरूपामध्ये समोरून या गोष्टी केल्या असत्या। पण मी आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मेळघाटमधील आणि अमरावती जिल्ह्यामधील समस्त जनतेला नागरिकांना विनम्रपणे ही गोष्ट सांगू इच्छितो की माननीय आमदार साहेब राजकुमार पटेल साहेब प्रहार जनशक्ती पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून बॅट या चिन्हावर आपली निवडणूक लढवित आहेत। सर्व ताकदीनिशी पूर्ण प्रहारचे कार्यकर्ते आणि मेळघाटची जनता ही राजकुमार पटेल साहेबांच्या पाठी उभी आहे आणि राजकुमार पटेल साहेबांचा विजय 100% निश्चित आहे। आणि म्हणून कोणत्याही अफवांवर, खोट्या गोष्टींवर, खोट्या बातम्यांवर, खोट्या व्हिडिओवर कोणीही विश्वास ठेवू नये। आपलं अमूल्य मत प्रहार जनशक्ती पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना देऊन आपले मताचा आपण चांगल्या प्रकारे सन्मान करावा। विकास करणाऱ्या व्यक्तीला मेळघाटच्या विकासासाठी पुन्हा एकदा प्रतिनिधी म्हणून निवडून द्यावं असं मी सर्वांना विनम्रपणे हात जोडून आवाहन करतो आहे।
हे होते आपल्यासोबत छोटूभाऊ तेलकोटे आणि जे सोशल मीडियावर जी बातमी प्रकाशित झालेली आहे त्या संपूर्ण बातमीचा त्यांनी खंडन केलेला आणि हे अफवा आहे. कारण प्रहार जनशक्ती पार्टी ही लढतमध्ये आहे आणि त्यांचे उमेदवार अधिकृत उमेदवार राजकुमारजी पटेल या बॅट या चिन्हावर निवडणूक लढत आहे आणि ह्या ज्या अफवा येऊन राहिल्या या अफवांवर त्यांनी पूर्णविराम लावलेला आहे. कुठलेही हे प्रकारचा असा प्रकार आहे नाही आणि या निवडणुकीमध्ये आम्ही लढतमध्ये सामोरे जात आहोत. सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे, अमरावती. शुभप्रसंगी दागिने खरेदी करण्याची इच्छा आहे? मग वाट कसली बघताय? आताच भेट द्या पत्रोड येथील कुबे ज्वेलर्सला. सर्व प्रकारचे सोन्याचे व चांदीचे दागिने इथे उपलब्ध आहेत. मेन रोड, पत्रोड, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. कुबे ज्वेलर्स म्हणजे नातं विश्वासांचं. सर्व ग्राहकांची एकच पसंती म्हणजे कुबे ज्वेलर्स. तेव्हा नक्की भेट द्या कुबे ज्वेलर्सला आणि सोने व चांदीचे उत्तम डिझाईनचे दागिने आता खरेदी करा.